नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता तिवारी। खबर अहिल्यानगर से है, जहां परंपरागत चरवाहों के संघर्ष और उनके अधिकारों की लड़ाई में विट्ठल बिरदेवा व लिंबाजी बाबा की वार्षिक तीर्थ यात्रा का अवसर एक नया मोड़ लेकर आया है। जहां महाराष्ट्र के पेंटवाल आंदोलन के अग्रणी सखाराम सरक ने चरवाहों के हक की आवाज बुलंद करते हुए उम्मीदों को नया संबल दिया है। देखिए रिपोर्ट। विट्ठल बिरदेवा और लिंबाजी बाबा की वार्षिक तीर्थ यात्रा के अवसर पर महाराष्ट्र मेटपाल आक्रोश आंदोलन के संस्थापक अध्यक्ष सखाराम सरक अन्ना अहिल्यानगर को हिडनगांव तालुका फलटण जिला सतारा के मेटपाल धनगर बंधुओं द्वारा मुख्य अतिथि के रूप में सम्मानित किया गया। चरवाहे संतोष थोम्ब्रे ने बताया कि चरवाहों के कठिन समय में आधी रात को दौड़कर आए सखाराम सरक की उपस्थिति कार्यक्रम को विशेष बनाया। सखाराम सरक ने चरवाहों के अन्याय का हवाला देते हुए कहा कि राज्य भर के चरवाहों के अधिकारों के लिए भविष्य में एक बड़ा आंदोलन होगा और इस पारंपरिक व्यवसाय में आधुनिकता लाकर अच्छे दिन आएंगे। उन्होंने वर्तमान में चरवाहों के चोरों से डरने की स्थिति का उल्लेख करते हुए सरकार से शस्त्र लाइसेंस देने, वन भूमि भेड़ चराने के लिए खोलने, भारी बारिश के नुकसान की भरपाई किसानों की तरह करने और 1 रुपए में भेड़ बीमा व चरवाहा दुर्घटना बीमा योजना लागू करने की मांग की। साथ ही विरोध प्रदर्शन में शामिल होने का आग्रह किया। इस दौरान विट्ठल बिरदेवा के प्रति चरवाहों की आस्था भी देखी गई। कार्यक्रम में एकनाथ कोलपे, हरिओम सरक, तानाजी थोम्ब्रे, गणपत थोम्ब्रे, गणेश थोम्ब्रे, धनाजी थोम्ब्रे, बालू हाके, रघुनाथ शिंदे, रामदास गुलदगड़, दत्तात्रेय कचरे, भीवा थोम्ब्रे सहित कई धनगर बंधु उपस्थित थे। किती वर्षापासून चालू आहे? ही खूप वर्षापासून आहे। सर्वसाधारण आता गेले 30-40 वर्ष तरी झाले असावे अंदाजे। हा विठ्ठल बिरदेव आहे सिद्धेश्वर कुरवलीचा खटाव तालुक्यातला। आमच्या पणजीच्या पाठीमागे देव आलेला आहे आणि मग आमच्या चुलत्यानं हे मंदिर स्थापन केलेलं आहे। या देवांचं वैशिष्ट्य काय? विठ्ठल बिरदेव प्रसंगाचं वैशिष्ट्य काय? देवाचं महात्म्य सांगायचं म्हणलं तर खूप मोठे आहे। आपल्याला आता काय शब्दात थोडस व्यक्त करता येणार नाही। नमस्कार, मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेटपाल आक्रोश आंदोलन अहिल्यानगर। आज आपण जर बघितलं या ठिकाणी हिंगणगाव तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आमचे समाज बांधव संतोषजी ठोंबरे आणि सर्व आमचे धनगर बांधवांनी जो या ठिकाणी विठ्ठल बिरदेवास लिंबाबाचा जो या ठिकाणी कार्यक्रम वार्षिकोत्सव या ठिकाणी साजरा केला आणि त्या कार्यक्रमानिमित्तानं त्यांनी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून ज्या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा मान सन्मान केला, त्यासाठी सर्वप्रथम मी माझ्या महाराष्ट्र मेटपाल आक्रोश आंदोलनाच्या सर्व मेंढपाळांच्या वतीनं माझ्या समाज बांधवांच्या ठिकाणी मी आभार मानतो। आणि आपण आज जर बघितलं राज्यभर या ठिकाणी मेंढपाळांच्या बाबतीमध्ये विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असतात। आपण बघितलं मागच्या 4-5 महिन्यापूर्वी संभाजीनगर या ठिकाणी मेंढपाळावरती सशस्त्र दरोडे त्या ठिकाणी झालेले होते। त्या ठिकाणी मेंढपाळांचे सोनं आणि रोख रक्कम त्या ठिकाणी लुटून मेंढपाळांवरती त्या ठिकाणी हल्ले करून अगदी 5-5, 10-10 टाक्या त्या ठिकाणी मेंढपाळांना पडलेले अशा घटना या ठिकाणी घडल्या। तीच घटना थांबत नाही, कुठे तर नव्यानं लगेच आवडतो। आपण जर बघितलं सिन्नर दोडी या जिल्हा नाशिक या या ठिकाणी मेंढपाळांचे मेंढ्या चोरीचे प्रकरण त्या ठिकाणी वाढलेले होतं। त्या ठिकाणी आपण या महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन करून त्या ठिकाणी ज्या मेंढ्या चोरीस गेले होते ते चोर पोलिसांनी तात्काळ अगदी राजस्थानवरून त्या ठिकाणी आरोपींना अटक करून त्या ठिकाणी मेंढपाळाचा मुद्देमाल परत करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे। अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी पुढे जाणार आहे। आज आपण जर बघितलं मेंढपाळ होणारे सशस्त्र दरोडे जर थांबवायचे असेल या ठिकाणी मेंढपाळाला शासनानं बंदुकीचा परवाना दिला पाहिजे। तसेच या ठिकाणी जर आपण बघितलं आज या ठिकाणी अतिवृष्टीचा या ठिकाणी झालेला आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या पद्धतीने पिकाचे पंचनामे या ठिकाणी शासनाने सरसकट पंचनामे केले, त्याच पद्धतीने या ठिकाणी आमच्या मेंढपाळांच्या मोठ्या प्रमाणात मेंढ्यांची मर झालेली होती। या ठिकाणी शासनाने आमच्या मेंढपाळांनाही त्या ठिकाणी भरपाई देणं गरजेचं, परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी शासनाने आमच्या मेंढपाळाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। ही मागणी आमच्या शासनाकडे आहे की ज्या पद्धतीने 1 रुपयामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला, त्याच पद्धतीने 1 रुपयामध्ये आमच्या शाळा मेंढ्यांना विमा या ठिकाणी दिला पाहिजे। ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे अपघात शेतकरी विमा त्या ज्या शेतकऱ्याला दिला जातो, त्याच पद्धतीने आमच्या मेंढपाळाला या ठिकाणी अपघात विमा भेटला पाहिजे। 5 वर्षापेक्षा मोठी झाडे सर्व फॉरेस्ट या ठिकाणी मेंढपाळांसाठी खुले करण्यात आली पाहिजेत। अशा विविध मागण्यांसाठी भविष्यामध्ये एक मोठं आंदोलन या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मेंढपाळाच्या वतीनं आम्ही करणार आहोत। आणि आज जर बघितलं आजच घडलेली घटना आहे अहिल्यानगर मधील नेवासा तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी जनावरांच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी मेंढपाळांना स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मेंढपाळाला मारहाण करून त्याचे 10,000 रुपये विक्रीचा माल त्या ठिकाणी 5,000 रुपये
किमतीने त्या ठिकाणी लाटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. असे अनेक प्रकारचे हल्ल्या ठिकाणी मेंढपाळ वारंवार होत असतात. तर या ठिकाणी मेंढपाळांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मेंढपाळ कृषी आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही कंटिन्यू या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मेंढपाळांना न्याय मिळवून देत असतो आणि याही पुढे असेच पद्धतीने मेंढपाळाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी विविध प्रकारचे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणच्या हिंगणगावच्या सर्व सामाजिक बांधवांना माझी विनंती असेल, जेव्हा केव्हा मेंढपाळांचं आंदोलन या ठिकाणी कुठे राज्यभरात कुठे असू द्या, जर आपल्या ठिकाणी निरोप आला तर या ठिकाणी ताबडतोब आपण उपस्थित राहिलं पाहिजे आणि आपले समाज बांधव. या देवाचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य असं आहे की आमचं धनगर समाजाचं पहिल्यापासून आमचा ह्या देवावरती पूर्ण विश्वास की आम्हाला माणसं नसलं तरी चालचाल, पण आमचं हे बिरदेव विठ्ठल बिरदेव जर असेल तर आमचं हे आराध्य दैवत हे आम्हाला कुठं गेलं जरी मसनात गेलो आम्ही तर ते आमच्या पाठीशी उभा राहतो. त्याच्यामुळे आम्ही त्यांना देव मानतो. आमचा हयात पूर्वीपासून आमचा विठ्ठल बिरदेव. किती वर्षाची परंपरा आहे? किती 1000 वर्ष झाली असतील आमच्या ह्या विठ्ठल बिरदेवाला. अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राव साहेब बपरे की रिपोर्ट। देखा जाए तो चरवाहों के अधिकारों की इस मांग ने समाज में एक नई चेतना जगाई है और अब देखना होगा कि सरकार उनकी इन मांगों पर क्या कार्रवाई करती है। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।